नमस्कार मित्रांनो, आपल्या विंडोज मोबाईल फोनची स्क्रीन पीसी किंवा लॅपटॉपवर प्रोजेक्ट कसे करायचे यासाठी हा छोटासा व्हिडिओ. अधिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या गुगलमध्ये एक ॲप्लिकेशन सर्च करावं लागेल आणि ते इन्स्टॉल करावं लागेल. त्याचं नाव आहे प्रोजेक्ट माय स्क्रीन ॲप ॲप्लिकेशन फॉर विंडोज फोन. तर इथे बघा, मी इथे गुगलमध्ये सर्च केल्यावर भरपूर असे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतील, लिंक दिसतील. त्यापैकी कुठल्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे इन्स्टॉलेशनची, त्यामुळे ते अधिक सांगण्याची गरज इथे मला वाटत नाही. तर बघा, मी इथे डाउनलोड प्रोजेक्ट माय स्क्रीन ॲप्लिकेशन फॉर विंडोज फोन इथे दिसते. तर मी याला क्लिक करतो. इथे बघा खाली एक तुम्हाला डाउनलोडची लिंक दिसेल. हे बघा, इथे डाउनलोड म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि डाउनलोड करायचे आहे. मी इथे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तर मी यालाच इथे ओपन करतोय. ओके, बघा सध्या मोबाईल कनेक्ट USB ने केला नसल्यामुळे आता हे ते ब्लँक दिसेल. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल USB केबलनी आपल्या लॅपटॉप किंवा माऊस PC ला जोडायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला मोबाईल ओपन करा, विंडोज मोबाईल. त्या विंडोज मोबाईलमध्ये सेटिंग या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे. सेटिंग या ऑप्शनवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. ओके, तर बघा सेटिंगमध्ये गेल्यावर इथे भरपूर ऑप्शन आहेत. त्यामध्ये प्रोजेक्ट माय स्क्रीन किंवा प्रोजेक्ट स्क्रीन म्हणून एक ऑप्शन असेल. बघा इथे खाली बघा प्रोजेक्ट स्क्रीन. ओके, त्यावर मी प्रोजेक्ट माय स्क्रीनवर क्लिक केल्यावर बघा तुमच्या विंडोज मोबाईलची स्क्रीन तुमच्या लॅपटॉप किंवा PCवर डिस्प्ले होत आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. आणि मग डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही मोबाईलमधील गेम्स असो किंवा विविध एज्युकेशनल गेम्स असो तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवू शकता, किंवा व्हिडिओज असतील ते सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवू शकता, जेणेकरून सगळे विद्यार्थी एकत्रितरित्या बघू शकतील. आपल्या मोबाईलमध्ये विविध एज्युकेशनल गेम असतात, ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन करू शकतो. आणि आपला लॅपटॉप किंवा PC प्रोजेक्टरला जर कनेक्ट असेल तर ती मोठ्या स्वरूपात विद्यार्थी बघू शकतात. ते बघा, एक माझ्याकडे एज्युकेशनल गेम आहे 12 खडीचा. तर मी तो तुम्हाला इथे ओपन करून दाखवतोय, अल्फाबेट रायटिंग म्हणून. तर विद्यार्थी अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे इथे बघू शकतात. हे बघा, असे भरपूर व्हिडिओज तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते आपल्या विंडोज म्हणजे आता अँड्रॉइड मोबाईलसाठी तरी भरपूर प्रोजेक्टर्स किंवा ॲप्लिकेशन्स आहेत, पण विंडोज फोनसाठी ही एक पद्धत अतिशय उपयोगीची आहे. होप तुम्हाला हे समजलं असेल. धन्यवाद.